अधोरेखित केली। जनमंथनच्या वतीनं गेल्या महिन्याभरापासून नागपूरमध्ये सुरू असलेल्या युवा शक्ती प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव मंथन फॉर युवा नागपूर 2026चा भव्य समारोप सोहळा आज रेशीमबाग मैदानावर संपन्न झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारोप सोहळ्याला संबोधित केलं। त्याबरोबरच जेनझी युवांसोबत संवाद साधला। मंथन फॉर युवानं युवकांचे विचार आणि त्यांच्या अपेक्षा समोर आणण्याचं काम केलं आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचं कौतुक केलं। माझ्यासारखा एक सामान्य माणूस ज्यानं कधी नगरसेवक होण्याचाही विचार केला नव्हता तो आज मुख्यमंत्री झाला आहे। तसंच चहा विकणारा एक सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान झाला आहे। हे केवळ लोकशाहीमुळेच शक्य झालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है, ये भारत के जनतंत्र की ताकत है, ये भारत में हमारी युवा शक्ति की ताकत है। या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करण्यासोबतच मुलांनी मैदानावरही वेळ घालवला पाहिजे। तंत्रज्ञान आणि मैदानी खेळ यामध्ये समतोल राखण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात 500